एप्रिल 2026 रेड रूम्स हा फ्रेंच कॅनेडियन सिनेमा पाहिला. आहे थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आहे, पण काहीच कळलं नाही काय होते आणि कशा करता कोण काय करतं काही कळलं नाही. थोडक्यात कोर्टरूम ड्रामा आहे. कोर्टामध्ये एका अक्यूजला आणलेलं असतं की ज्यांनी त्याच्या अगेन्स्ट भरपूर केसेस असतात, पण 3 मोठे केसेस म्हणजे 3 अगदी यंग म्हणजे 16, 14, 13 वर्षाच्या मुलींना त्यांनी ब्रुटली मारलेलं असतं आणि त्यांचे व्हिडिओज वकिलाकडे असतात अपोजिशनच्या, आणि मग त्याच्यावर ज्युरी बसवलेली असते आणि त्याच्यावर सुनवाई चालू असते आणि ते प्रूव्ह करून त्याला शिक्षा देण्याचं काम करायचं असतं. तर हे सगळं 2 महिने चालणार असतं. तर रोज तिथे लोक येत असतात आणि बसत असतात. तर त्यात एक दाखवली एक मुलगी रेग्युलरली येते आणि रेग्युलरली बसून ऐकते, आणि तिच्याच बरोबर अजून एक छोटी मुलगी दाखवली. तिचं त्या अक्यूजवर प्रेम असतं. तर ती आधी पत्रकारांशी भरपूर भांडते, म्हणजे असं कसं कोणी इतकं मारू शकतं वगैरे वगैरे, आणि ती ह्या मुलीबरोबर सारखं घरी जात असते येत असते. आणि ती जी मोठी मुलगी असते तिचं मग दाखवलंय कॉम्प्युटरवर बरंच काही काही, याच्याशी हे कर त्याच्याशी हे कर. तर जेव्हा कोर्टात ह्या गोष्टी चालू असतात तेव्हा एक वकील सांगतो की रेड रूम्स नावाचं असं एक जाळं आहे की ज्याच्यामध्ये जनरली लहान वयाच्या मुली, दिसायला सुंदर, निळे डोळे, बॅकग्राऊंड त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, अशांना टार्गेट करायचं, त्यांना पकडायचं, आपल्या जाळ्यात ओढायचं आणि मग त्यांच्यावर हे असे अत्याचार करायचे, मग त्यांना विकायचं किंवा त्यांना भाग पाडायचं, सेक्शुअली हॅरेस करायचं वगैरे. आणि हा जो व्यवहार होतो सगळा बिटकॉइन्स मध्ये होतो. तर मग असं दाखवलंय की ही पण काहीतरी हे करून ऍक्सेस करते, बिटकॉइन्स वगैरे ट्रान्सफर करते, पण ती रोज येत असते आणि रोज तिथे येता जाता चेकिंग चालू असतं त्यांचं. पण शेवटच्या दिवशी असं दाखवलं की ती येते, चेकिंग होतं तिचं, पण तरी तिच्याजवळ लेन्सेस असतात आणि ब्रेसेस असतात, कारण एक मुलगी त्याच्यातली जी तिसरी असते 13 वर्षाची ती ब्रेसेस घालते. तर ती तिथे येऊन स्वतःला तशी ट्रान्सफॉर्म करते, शाळेतल्या याचा युनिफॉर्म घालून आलेली असते, वरती फक्त कोट असतो, तो ती कोट काढून टाकते, तो युनिफॉर्म घालते, लेन्सेस घालते, ब्रेसेस घालते, आणि तिथल्या मग पोलिसांना काहीतरी डाऊट आलेलाच असतो आधी तिच्या मोबाईल वगैरेचा चेक करून, आणि मग ते तिला पकडतात आणि घेऊन जातात. तर घेऊन जातात जेव्हा पकडून, तेव्हा ती ह्याच्याकडे बघते अक्यूजकडे, तर अक्यूज तिला टाटा बाय बाय करतो आणि नंतर मग म्हणजे काहीच मग पुढे दाखवलं नाही. आणि मग ही पण म्हणते की नाही, मला वाटत होतं की ह्यानी नसेल केलं असं. जे छोटी मुलगी म्हणते, मला वाटत नाही की ह्यानी केलं होतं, पण आता म्हणे माझं काही आता त्याच्यावर प्रेम नाही, जर खरंच त्यांनी असं काही केलं असेल वगैरे तर. आणि म्हणजे तिने आदल्या दिवशी हे पण दाखवलंय की एक पेनड्राईव्ह मध्ये ती सगळं डाटा कलेक्ट करून, जी तिसरी मुलगी असते तिच्या घरी तो डाटा म्हणजे प्रूफ म्हणा किंवा काय, ते ती ठेवून गेलेली असते. तर आता ह्या सगळ्यांच्या मागे ही मुलगी असते का तिने ते शोधून सगळं हे केलेलं आहे, पण मग असं रूप तिचं. बरं, तिचे आई वडीलही जेव्हा बघतात, त्या मुलीचे आई वडील यायचे कोर्टात, ते पण जेव्हा तिला बघतात तर ते पण एकदम असे सरप्राईज होतात. तर म्हणजे कायच नक्की झालेलं असतं काही कळत नाही, पण शेवटी मग तिथेच सिनेमा संपवलेला आहे. तर टोटली म्हणजे तो अक्यूज खराच तो असतो का हिच्या मदतीने काही केलेलं असतं का आणखीन काही 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 कळलेलं नाहीये.